नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. खरं तर आज एक वेगळा विषय आपल्या समोर घेऊन येत आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत सहजपणे पोहोचता यावं, याशिवाय आपल्या शेतमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि त्यानंतर पावसाळ्यात ज्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्याच्या दृष्टिकोनातून पाणंद रस्ता हे एक पाणंद रस्त्याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आणि हे पाणंद रस्त्याचे आपण एकंदरीत आज या संपूर्ण विषयावरती आज चर्चा करणार आहोत. खरं तर राज्य शासनाकडून सुद्धा पाणंद रस्त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत आणि या एकंदरीत या विषयावरती आपण चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पंढरपूर उपविभागीय अधिकारी मान्य जे सचिनजी इथापे साहेब आपल्यासोबत या पाणंद रस्त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उपलब्ध आहेत. आणि एकंदरीत आपण पंढरपूर विभागामध्ये देखील त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी पाणंद रस्त्यांची कामं चालू आहेत. कारण अनेक पाणंद रस्ते म्हटलं की शेतकऱ्यांचे देखील वादविवाद असतात, त्यांच्यामध्ये समन्वय साधून ते मार्ग काढून पुन्हा पाणंद रस्ते तिथं करता येतील, याच दृष्टिकोनातून आज आपण चर्चा करणार आहोत. साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. खरं तर आपण पाणंद रस्ता म्हणलं की अतिशय महत्त्वाचा आहे. आणि नेमकं सर, एक पाणंद रस्ता म्हणजे काय आहे, एक शेतकऱ्यांना आपण काय सांगाल या दृष्टिकोनातून? खरं म्हणजे शेतकऱ्याला शेतीच्या मशागतीसाठी आणि एकंदर सर्व त्याच्या कामकाजासाठी महत्वाचं काय असेल तर तो रस्ता आहे. आणि जे जुने जाणते शेतकरी त्यांना निश्चितच पाणंद रस्ता म्हणजे काय माहिती आहे. रस्त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला जर आपण ज्यावेळेस भूमी अभिलेख विभागाकडील नकाशा बघतो त्यावेळेस सिंगल डॉटेड लाईनचा रस्ता दिसतो, आपल्याला डबल डॉटेड लाईनचा रस्ता दिसतो, भरीव दुहेरी रेषेचा रस्ता दिसतो. याचे वेगवेगळे अर्थ आहेत. नकाशात असलेले रस्ते तर नकाशात असतात, त्याचा उपयोग होत असतो. पण जे आता आपण पाणंद रस्ता बोलला तर तो रस्ता जिथून पाणी वाहतं पावसाळ्याच्या काळात किंवा ओघळ असते, नाला असतो, जो 4 महिने पावसाळ्यापुरतं वाहतो आणि इतर वर्षी वर तो कोरडा असताना शेतकऱ्यांना, जनावरांना ये-जा करणे, मेहनत मशागतीच्या बैलगाडी असेल, साहित्य न्यायला ने-आण करणे, याच्या दृष्टीने तो रस्ता म्हणून वापरला जातो. त्यामुळे त्याला पाणंद रस्ता असं म्हटलं गेलं. म्हणजे ढोबळमानानं आपण असं म्हणू शकतो की शेतकऱ्यांना 2 प्रकारचे रस्ते उपयोगाला येतात. एक तर नकाशावर असलेले रस्ते आणि एक म्हणजे नकाशात नसलेले रस्ते. तर नकाशात नसलेले रस्ते परंपरेनं वहिवाटले जातात. पाणंद रस्ते त्यापैकीच एक आहेत. मग महाराष्ट्र शासनानं आणि खास करून आमचे आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी ह्या विषयामध्ये यापूर्वी जे काही कामकाज झालं होतं पाणंद रस्त्याच्या अनुषंगाने त्याचा सर्वाचा अभ्यास करून सर्व विधानसभेचे सन्माननीय आमदार महोदयांशी चर्चा करून एक शासन निर्णय केला की शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा रस्ता फार महत्वाचा आहे. पण आज तो रस्ता कुठेच रेकॉर्डवर नाहीये. त्यामुळे त्याच्यावर निधी खर्च होत नाही किंवा त्याची दुरुस्ती असेल, त्याची बंदिस्ती असेल, अशा प्रकारे काम करायचं म्हटलं तर शेतकऱ्यांना कुठूनही मदत होत नाही. मग निधीसाठी वेगवेगळ्या योजनेत आपण रस्ते घेतो आणि ते रस्ते गावात तुम्ही पाहाल तर निधी जसा उपलब्ध होईल त्या प्रमाणातच असे रस्ते होतात. आणि खास करून एका गावावरून दुसऱ्या गावाला जोडणारे रस्ते बनवले जातात. पण जो शेताचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला मात्र मग हे नकाशात नसलेला रस्ता असेल किंवा पाणंद रस्ता असेल तर त्याच्या दृष्टीनं रस्त्यासाठी दुरुस्तीची किंवा रस्ता बनवण्यासाठी काय तरतूद करता येईल याच्यासाठी पाणंद योजना सध्या माननीय मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना म्हणून कार्यान्वित केलेली आहे डिसेंबर पासून. सर, ग्रामीण भागामध्ये या पाणंद रस्त्याचं किती महत्त्व आहे, काय सांगाल याबाबत? मी सांगितलं तसंच आहे की बरेचसे रस्ते हे नकाशात नाहीत आणि जशा उघडी आहेत, जसे नाले आहेत, असे पावसाळा संपल्यानंतर हे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी वापरले जातात. आणि आपल्याला माहिती की शेतकऱ्यांना शेतात जायला एक 8 ते 10 फुटाचा रस्ता लागतो. साधारण बैलगाडी ये-जा करतील, 2 बैलगाड्या समोर समोर आल्या तर ये-जा करेल, अशा पद्धतीने तो रुंदीचा रस्ता असायला लागतो. हे पूर्वी परंपरेने चालत आलं होतं. त्यावेळेस आपली शेतीची गरजही आपली हंगामी स्वरूपाची असायची. पण जसं बागायत वाढलं तसे हे रस्ते नाहीसे व्हायला लागले किंवा अरुंद व्हायला लागले किंवा त्याचं देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे झुडपं वाढणं, अरुंद होणं असे प्रकार व्हायला लागले. पण महत्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांचं महत्व अनन्यसाधारण अशा प्रकारचं आहे.
सर, आपण जर पाहिलं पंढरपूर विभागात देखील मोठ्या प्रमाणात आपल्या मार्गदर्शनाखाली कामं सुरू आहेत पाणंद रस्त्याची. काय सांगाल एकंदरीत पंढरपूर विभागात आपण पाण्यास जी पाणंद रस्ते आहेत त्या संदर्भात काम करत असताना कशा प्रकारे आपण कामं या भागामध्ये केली आहेत, काय सांगाल? थोडंसं करेक्शन करतो. सध्या आपला हा जो शासन निर्णय माननीय मंत्री महसूल यांच्या परिश्रमातून आणि त्यांच्या विजनमधून तयार झाला तो डिसेंबरमध्ये आलेला आहे. त्यामुळं यापूर्वी देखील पाणंद रस्त्यांची कामं झालेली आहेत. त्याला वेगवेगळ्या नावं दिली गेली. पालकमंत्री पाणंद रस्ते योजना, नंतर मातोश्री पाणंद रस्ते योजना आणि रोजगार हमीतून हे करण्याचा प्रयत्न केला गेला. पण रोजगार हमीत आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये कुशलचा रेशो असतो, तो सांभाळणं किंवा संमती घेणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग अडचणी लक्षात येऊन मग ह्याच्यामध्ये जास्त लिबरली कसं निधी वापरता येईल ह्याच्यासाठी हे बनवलं आहे. त्यामुळे सध्या यापूर्वी पण कामं झालीत, परंतु सध्या आपलं आराखडे तयार करण्याचं काम आणि शासनानं आणखीन एक शासन निर्णय केला होता रस्त्यांच्याच अनुषंगाने जो अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे हे रस्ते जेवढे काय आहेत, काही नकाशात आहेत काही नकाशात नाही आहेत. तर नकाशात असलेल्या रस्त्यांचं एक वेळ ठीक आहे, पण नकाशात नसलेल्या रस्त्यांचे नकाशामध्ये सीमांकन करणं, त्यांना नंबर देणं. आपण बघतो की राष्ट्रीय महामार्ग असेल, राज्यमार्ग असेल, जिल्हा परिषदेचे रस्ते असेल, यांना क्रमांक दिलेले असतात विशिष्ट, पण गावातल्या रस्त्यांना कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नसतं. तर त्याला क्रमांक देण्याचं काम आमचं सुरू झालं होतं आणि त्यातच हा शासन निर्णय आल्यामुळे पाणंद रस्त्यांची त्याला जोड मिळाली. त्यामुळे सद्यस्थितीत ग्रामपंचायतीकडून आराखडे घेणं पाणंद रस्त्यांचे आणि त्या आराखड्यांच्या अनुषंगाने त्या रस्त्यांना क्रमांक देणं आणि सीमांकन करणं आणि मग 25-25 किलोमीटरचे क्लस्टर तयार करणं, हे 3 टप्प्याचं कामकाज सद्यस्थितीत सुरू आहे. आणि ह्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा स्तरावर समितीची रचना केली गेली, ज्याचे माननीय विधानसभा सदस्य त्या विधानसभा मतदारसंघाचे हे अध्यक्ष आहेत आणि उपविभागीय अधिकारी हे त्याचे सचिव आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वन विभागाचे अधिकारी असे सदस्य आहेत. त्यामुळं सद्यस्थितीत नियोजन सुरू आहे. सीमांकनाची कारवाई जसजशी होईल तसतसे ते रस्ते तांत्रिक मंजुरीसाठी पाठवले जातील आणि तांत्रिक मान्यता नंतर प्रशासकीय मान्यता आणि कार्यरंभ आदेश अशा प्रकारे ते प्रत्यक्ष सुरू होईल. पण निश्चित यापूर्वी देखील मातोश्री पाणंद रस्ते योजना आणि पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेमधून काही अंशी कामं झालेली आहेत. नक्कीच साहेब, खरं तर आपण पाणंद रस्ता म्हणलं की शेतकऱ्यांमध्ये एक द्विधा मनस्थिती असते, ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं शेतकऱ्यांसमोर आपण मांडतायत. खरं तर पाणंद रस्ता म्हटलं की शेतकऱ्यांनाही अतिशय महत्त्वाचंच आहे. मुख्य फायदे या पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांना कोणते होतात, काय सांगायला पाहिजे? आता लोकांच्या हळूहळू लक्षात येईल की हे पाणंद रस्ते तशा अर्थाने रस्ते नाहीतच. त्याला बाजूनं पाणी जाण्यासाठी गटर्स नाहीत, नाले नाही आहेत, त्याच्यावरची माती वाहून गेली, काही ठिकाणी चिखल होतो, जनावरांचे पाय अगदी खोलवर अशा, म्हणजे याच्यावर मुरमीकरण काही झालं नाही. आपण जसा रस्ता आहे तशा परिस्थितीत वापरतोय. तर जिथं वाद नाही, जिथं अतिक्रमण नाही, असं पहिल्या टप्प्यात आपण रस्त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. अशा रस्त्यांना नंबर दिल्याने आपल्याला काय होईल की निधीचा एक शाश्वत स्रोत ह्या निमित्तानं उपलब्ध होणार आहे. ह्याची सगळी मान्यता आमच्या स्तरावरच्या समितीलाच, म्हणजे माननीय आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीलाच आहे. 25-25 किलोमीटरचे क्लस्टर करून कंत्राटदार आपण नियुक्त करणार आणि त्यांना तिथं मुरमीकरण करणं, बाजून नाले करणं, काही ठिकाणी पाईप टाकायला लागले तर पाईप टाकणं, अशा प्रकारे. मग ही कामं आपल्याला पूर्वी कुठं करता येत नसायची. काही वेळेस विविध योजनांमध्ये रस्ते करताना लोकसंख्येचा निकष असायचा, प्राधान्यक्रम असायचा, त्या प्रमाणात रस्ते व्हायचे. पण शेत रस्त्यावर मात्र खर्च कधी पडत नव्हता. ग्रामीण रस्त्यांवर खर्च काही अंशी विविध योजनेतून पडायचा. परंतु आता ह्या निमित्ताने एक झालं की मुरमीकरण असेल, पाईप्स घालणं असेल, चारी काढणं असेल, ह्याला एक शाश्वत निधी निर्माण झाल्यामुळं हे रस्ते चांगले होतील आणि शेतावर जायला सुकर होईल.
सर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपण जर पावसाळा पाहिला, पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर अनेक भागामध्ये चिखल होतो आणि शेतकऱ्यांना शेताकडे जाता येत नाही, अनेक अडचणी येतात. हे मग पावसाळ्यामध्ये आपल्या शेताकडे जाणारे रस्ते खराब झाले तर त्याच्यामध्ये प्रशासन कशा पद्धतीने उपाययोजना करत आहे या संदर्भात काय आपण ज्यावेळेस ग्रामपंचायतीकडून आराखडा मागतोय त्यावेळेस आपल्याला असे जे रस्ते अपेक्षित आहेत की जे त्यांना गरजेचे, तर नेहमी पावसाळ्यात पाणी जाण्यामुळं तिथं पाणी तुंबल्यामुळं त्यांना रस्ते वापरता येत नाहीत, असे रस्ते आपल्याला उलट जास्त करून घ्यायचे आहेत. त्यामुळं ह्या निमित्तानं त्या रस्त्यात भर पडेल, रस्ते पाणी खालून निघून जाईल आणि त्यांचा रस्ता पावसाळा आला तरी वापरण्यायोग्य राहील. म्हणून हे रस्ते गाव पातळीवर जे उपयोगी पडणार आहेत ते जास्तीत जास्त आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. सर अजून एक महत्त्वाचा विषय पाणंद रस्त्यावर आपण चर्चा करत असताना समोर येतो म्हणजे तो पाणंद रस्ता जो आहे ते शेतकऱ्यांमध्ये वादविवाद देखील असतात, अतिक्रमण असतात. मग हे प्रश्न किंवा हा प्रश्न कसं तुम्ही सोडवता, काय सांगाल या संदर्भात सर? आता याच्यामध्ये मी पहिल्यांदा त्यासाठी सांगितलं की आता सुरुवात आहे, त्यामुळे सुरुवातीला आपण जिथं वाद नाही असे रस्ते प्राधान्याने घेतोय. पण याचा अर्थ बिलकुल नाही की उर्वरित रस्ते आपण घेणार नाही, पण त्याला एक कालमर्यादा आणि एक प्रक्रिया आहे. म्हणून त्या रस्त्यांना आपण ती प्रोसेस कंप्लीट करून घेणार, तोपर्यंत आपले ज्याच्यामध्ये काही अडचणी नाहीत असे रस्ते पूर्ण करून घेणार. तर त्यामध्ये शेती उपयोगाच्या रस्त्यांपुरतं बोलायचं झालं तर तहसीलदारांना 2 वेगवेगळ्या कायद्यांतर्गत अधिकार आहेत. एक कायदा आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, ज्याचं कलम 143 आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी बांधावरनं नवीन रस्ता मागू शकतो, तर असा रस्ता दिला जाऊ शकतो. पण आता आपण जर पाणंद रस्त्यांच्या योजनेपुरतं बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाचा कायदा जो दुसरा आहे त्याचं आहे मामलेदार कोर्ट्स ऍक्ट 1906. हा अगदी इंग्रजांच्या कालावधीपासूनचा कायदा आहे, तो फार उपयोगाचा असल्यामुळे आजही तो फार वापरला जातो. त्यामध्ये एखाद्या रस्त्याच्या वहिवाटीला शेतकऱ्यांनी जर अडथळा केला, त्याच्यात अडथळा निर्माण केला, व्यत्यय निर्माण केला, तर तहसीलदार त्याच्यामध्ये त्यांच्यासमोर केस चालवतात, सुनावणी घेतात, प्रत्यक्ष पाहणी करतात आणि तो अडथळा दूर करण्याविषयी आणि अडथळा करू नये म्हणून मनाई हुकूम करण्याविषयी ऑर्डर करतात. आणि ती ऑर्डर एकदा आपल्याला मिळाली की आपण कायदेशीर बंदोबस्त वापरून कायदेशीर प्रक्रियेने रस्ता कंप्लीट करून घेऊ शकतो, त्यात अतिक्रमण काढून घेऊ शकतो. मग जिथं आपण म्हणालो होतो जिथं शेतकऱ्यांच्या वादामध्ये रस्ता अडकू नये तिथं आपण ही प्रोसेस कंप्लीट करणार. काही ठिकाणी यापूर्वीच वाद होऊन निकाल झालेले आहेत तर तिथे त्या निकालाचा आधार घेऊन आपण रस्ते करणार. अशी कार्यपद्धती राहील. आपण खरं तर पाहिलं तर वेगवेगळ्या माध्यमातून विविध कामं करत असताना ती निधीची देखील कमतरता तेवढीच असते. शासनाच्या माध्यमातून हे रस्ते होत असतात. पण हे जे आपण पाणंद रस्ते करतोय शासनाच्या कोणत्या योजनेमधून हे रस्ते होतात, काय सांगाल या संदर्भात? पूर्वी रोजगार नाही, ह्याच्यासाठी खास तरतूदच होणार आहे. पूर्वी रोजगार हमीच्या माध्यमातून रस्ते होत होते, परंतु आता ह्याच्यासाठी शासनानं हा एक समर्पित कार्यक्रमच सुरू केलेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना बजेट जे मागू ते आम्हाला मिळणार आहे आणि ते खर्च करण्याचे सगळे अधिकार हे आमच्या विधानसभा स्तरावरच्या समितीला आहेत. त्यामुळं त्याचं अकाउंटिंग असेल आणि त्याचे लेखी ठेवणं असेल हे आमच्या स्तरावरच होणार असल्यामुळे निधीची काही अडचण येणार नाही. उलट आपण आपला जितका आराखडा सक्षम बनवू तितका निधी त्या प्रमाणात आपल्याला मिळणार आहे. सर खरं तर हे अतिशय चांगलं काम आहे आपलं पाणंद रस्त्याचं आणि शासनाने जे दिलेले आदेश आहेत त्यानुसार आपण अंमलबजावणी देखील करत आहे. पण हे करत असताना एक नागरिक असतील, शेतकरी असतील, त्यांनी प्रशासनाला कशा प्रकारे सहकार्य करावे यावर तुम्ही काय सांगाल सर? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही माझ्या दृष्टीने सांगितलं. कारण कुठलीही योजना जर यशस्वी व्हायची असेल तर त्यामध्ये नुसतं इच्छाशक्ती असून उपयोग नसतो, लोकसहभाग हा फार महत्त्वाचा आहे. ही एक अशा प्रकारची योजना निश्चितच आपल्या समोर आली की ज्याच्यामध्ये त्याचा आपण जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे. तर गावकऱ्यांच्या स्तरावर मी एवढंच सर्वांना आवाहन करेन की आपल्या गावामध्ये असे रस्ते आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला निधी मिळत नाही आणि त्या रस्त्यांची डागडुजी आपल्याला करता येत नाही, पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करता येत नाही, त्यामुळे रस्ते वाहून जातात, वापरता येत नाही. आपल्याला काही पावसाळ्यामध्ये काही दिवस काम ठप्प होतं. तर कृपया आणि आपल्याला निधीसाठी इकडे तिकडे भटकावं लागतं, तर आपला आराखडा आम्हाला द्या, आपल्या ते शेतकऱ्यांची संमती आम्हाला द्या. अशा पद्धतीने जर तुम्ही आम्हाला तुमचे रस्ते सुचवले, आराखडा दिला तर आपल्याला निश्चितच तो रस्ता
या वर्षभरात पूर्ण करून आपल्याला तो उपयोगाचा ठरू शकेल. त्यामुळे याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आणि त्यातही आणखी मी पुढे जाऊन आवाहन करेन की स्थानिक स्तरावर तंटामुक्त समितीच्या माध्यमातून असेल किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल, आपले रस्त्याचे वाद तंटे मिटवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपला वेळ वाचेल. अन्यथा तहसीलदारांना असलेल्या कायदेशीर अधिकारांअंतर्गत आपण रस्ता करण्याचा प्रयत्न करणार, परंतु जितकं सामोपचारानं होईल तितकं जास्त टिकेल. तर आपले वाद आपल्या स्तरावरच मिटवा. जास्तीत जास्त गरजेच्या रस्त्याला प्राधान्यक्रम द्या. उगाच द्यायचे म्हणून देऊ नका. ज्याच्यावर यापूर्वी खर्च झालेले असे रस्ते टाळा. ज्या रस्त्याला कुणी हात लावला नाही, आपल्याला त्यात निधी मिळण्याची शक्यताही नव्हती, असे रस्ते प्राधान्याने द्या. आपण ते रस्ते निश्चितच करून देऊ. सर, याच्यामध्ये आपण करत असताना एक शेतीमाल आहे किंवा वाहतुकीची सुधारणा असेल, हे सर्व पानंद रस्त्याची जी योजना आपण राबवत आहात ती यशस्वी झाल्यानंतर कितपत फरक पडेल याच्यामध्ये काय सांग? नाही, निश्चित फरक पडणार. तर आपला जो काही बाबतीत फळभाज्या असतील तर नाशवंत माल आहे, रस्ता नाही किंवा पाऊस जास्त झाला म्हणून तो माल शेतातच अडकून पडला, अशा ठिकाणी जर आपण आपलं वाहन घेऊन जाऊ शकत असलो, पोहोचू शकत असलो, तर त्याला लवकरात लवकर बाजारपेठेत आपण नेऊ शकतो. आणखीन आपण पूर्वी आपल्याकडे रस्ता नाही म्हणून आपण तडजोड करायचो शेतकरी म्हणून, की हे पीक मला लावता येणार नाही, मी याच्याऐवजी हे भुसार पीक करणार. तर जास्तीत जास्त फळबागा लावू शकतो, फुलशेती करू शकतो, आपल्या शेती उत्पादनांना त्याच्याबद्दल चांगलं मार्केट देऊ शकतो. शेवटी चांगले रस्ते असतील तर त्या मार्केटमध्ये लवकरात लवकर आपल्याला माल नाशवंत होण्याच्या अगोदर पोच करता येईल आणि मालाला उठाव सुद्धा मिळेल. म्हणजे आपल्या शेतापर्यंत घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याला देखील उत्साह मिळेल की रस्ते चांगले आहेत, मला इथं जायला हरकत नाही. सर, एक याच्या संदर्भात आपण काम करत असताना काय अडचणी अशा आल्यात का यापूर्वी शेतकऱ्यांमध्ये? नाही, हीच अडचण आहे की ते शेतकरी काही अट्टास करणारे, आडकाठी करणारे एखाद दुसरा शेतकरी असतो, परंतु त्याच्यामुळे 3-3, 4-4 किलोमीटरचा रस्ता काही मीटरसाठी अडकून पडतो. मग आम्हाला तहसीलदारांच्या समोर सुनावण्या घ्याव्या लागतात. तर नाही म्हटलं तरी त्यात 3 महिने 4 महिने जातात. पुन्हा अंमलबजावणी करताना पोलीस बळाचा वापर करावा लागतो. पुन्हा तो रस्ता जरी आपण तयार केला तरी त्याच्या मेंटेनन्ससाठी पुन्हा देखरेख करावी लागते. तर सामान्यांना करावं. एक पूर्वी आपण पूर्वंपार एकमेकांना सहकार्य करत आलो. आपल्या शेजारच्या शेतातला जर माल बाहेर काढायचा असेल तर पूर्वी उदाहरण करणारे शेतकरी घेऊन दुसऱ्याच्या शेतातून जाऊ द्यायचे. रस्त्याची पण गरज पडायची नाही. एकमेकांच्या शेतीवर ठरवायचे की कुठलं पीक घ्यायचं. तर तो संवाद जरा कमी पडायला लागलाय. त्याची कारणं त्याच्यात पडायला नको, पण गाव पातळीवर कुठल्याही ह्याच्यामध्ये न पडता आपण फक्त आपल्या गावचा रस्ता कसा होईल, माझं भलं कसं होईल आणि माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या समाजाचं कसं भलं होईल याच्यासाठी सहकार्याची भावना ठेवायला पाहिजे. आता सर, जे नवीन आदेश आहे, नवीन आदेशानुसार कधीपर्यंत पानंद रस्त्याची कामे सुरू होतील या संदर्भात? नाही, पानंद रस्त्यांचं शेड तयार होऊन कामं सुरू होणं या महिना अखेर अपेक्षित आहे. त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. या एकंदरीत आपण पानंद रस्त्याचा एक विषय, याच्यामध्ये एक मुद्दा आणखीन राहिला की शासन एवढं याच्यामध्ये सूक्ष्म नियोजन करते की याच्या पुढे जाऊन अशा रस्त्यांच्या बाजूला वृक्षारोपण देखील करायचं. म्हणजे पुढे जाऊन हे रस्ते कायमस्वरूपी दुतर्फा वृक्ष लागवड असलेले चांगल्या स्वरूपाचे असे लाभणार आहेत. पण ही योजना राबवत असताना आता काही दिवसातच म्हणजे महिनाखेरपर्यंत आपण सांगितल्याप्रमाणे रिक स्कीम योजना सुरू झाली, तर शेतकऱ्यांसाठी, ग्रामस्थांसाठी एक संदेश तुमचा काय असेल या पानंद रस्त्याच्या माध्यमातून? माझा संदेश एवढाच आहे की ऍक्च्युली मध्ये काही काळ निवडणुकांमध्ये गेला, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद, त्यामुळे आपण 2 ते 3 महिने उशीर झालेला आहे उलटा या गोष्टीला. कारण आपल्याकडं सगळ्यात महत्वाचं कुठलाही रस्ता सुरू करताना त्याचं नंबरिंग आणि म्हणजे त्याला नंबर देणं आणि त्याला सीमांकन करणं हा एक मोठा विषय पेंडिंग आहे, ज्याच्यामुळे आपल्याला पुढचे टप्पे करायला वेळ लागतोय आणि भूमी अभिलेखकडे त्या प्रमाणात स्टाफ नाहीये. त्यामुळे आपण कामाला प्राधान्य ठरवणार की एका गावात एक कुठला महत्वाचा रस्ता आहे तर ते करण्यात जर गावकऱ्यांनी आपल्याला मदत केली गाव पातळीवर आणि गट विकास अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये समन्वय साधला की माझ्याकडे ही गाव आहेत, 90 गावामधले हे 90 रस्ते, तर आपण 25-25 किलोमीटरच्या क्लस्टरमध्ये तातडीनं
तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता देऊन रस्ता सुरू करू शकतो. कारण पावसाळा जवळ आहे, पाऊस काळ, त्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की काही अंशी तरी हे आराखडा आणि प्राधान्यक्रमानं कुठले रस्ते घ्यायचे हे लवकरात लवकर गाव पातळीवर ठरवून भूमी अभिलेखनं देखील त्याचं सीमांकन पूर्ण केलं पाहिजे. दुसरं, पाणंद रस्ते योजनेचा फायदा स्थानिक कंत्राटदारांना देखील आहे. म्हणजे ह्याच्यात मुभा आहे आम्हाला की माननीय जिल्हाधिकारी महोदय, जिल्हा स्तरावर एक समिती असेल, त्याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी दर काय असावा कामाचा हे निश्चित करून देणार आहेत घटक निहाय. तर त्या दरात काम करणारं आपल्या तालुक्यातला जर कंत्राटदार आपल्याला मिळाला तर अशांचं पॅनल करून त्यांच्या मार्फत आपण कामं करू शकतो. माननीय विधानसभा सदस्यांना जे आहेत आपले अध्यक्ष, त्यांना तो अधिकार आहे कुणाला कशी कामं वाटायची. त्यामुळं स्थानिक जर कॉन्ट्रॅक्टर आपण नेमला तर ती कामं लवकरात लवकर होतील. आज आपण खरं तर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये पाणंद रस्त्याचं किती महत्त्व आहे आज हे आपल्याला साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. खरं तर पंढरपूर विभागात काम करत असताना त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात आज सध्या कामाची सुरुवात या भविष्यामध्ये या मंथ एंडपर्यंत होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शेतकऱ्यांचे जे वादविवाद असतील, अतिक्रमण असतील, हे समन्वय साधून शेतकऱ्यांचे हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावरून जो काही निधी असेल त्या निधी योग्य प्रमाणे त्याची अंमलबजावणी करून आज पंढरपूर विभागामध्ये व्यवस्थितरित्या भविष्यात कामं सुरू करण्यासाठी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेताकडे जाण्यासाठी एक सहज जाता यावं, त्यांच्या मालाची वाहतूक सुलभ करता यावी. याशिवाय त्यांना पावसाळ्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर व्हाव्या या दृष्टिकोनातूनच एक अतिशय चांगला निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि त्याचीच अंमलबजावणी आज पंढरपूर विभागामध्ये आपले पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी माननीय सचिनजी इथापे साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एक पाणंद रस्त्याचं किती महत्त्व आहे आणि त्याला शेतकऱ्यांनी, नागरिकांनी कशा पद्धतीने सहकार्य करावे हे देखील सांगितलेलं आहे. या भविष्य काळामध्ये या पाणंद रस्ते जेव्हा आपल्या गावात, आपल्या शेतावरती होतात, तेव्हा शेतकऱ्यांनी, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असंच या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे. तर आज आपण इथंच थांबूया. कॅमेरामॅन दिनेश शिंदेसह मी समाधान वाघमोडे. नमस्कार. नमस्कार.